नमस्कार, श्री स्वामी समर्थ स्वामीमय मंगला चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। स्वामी भक्तांनो, आता जो काही तुम्ही स्क्रीनवर फोटो आणि नियुक्ती पत्र बघितलं ना, तर तो जो काही फोटो आहे तो रेवन विजय निंबोळे या दादांचा आहे आणि ते नियुक्ती पत्र सुद्धा त्याच दादांचं आहे। तर या दादांचं म्हणणं असं आहे की मला नेमकं गुरुवारच्याच दिवशी माझी समाज कल्याण विभागामध्ये परमपूज्य गुरु माऊलींच्या कृपा आशीर्वादाने, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपा आशीर्वादाने वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक या पदी माझी नियुक्ती झालेली आहे, असं या दादांचं म्हणणं आहे। असा छान असा अनुभव या दादांना आपल्या स्वामी समर्थ महाराजांचा आलेला आहे। तर हे जे काही रेवन विजय निंबोळे हे दादा आहे, हे वाशिम येथे राहतात आणि वाशिम येथे या दादांच्या म्हणण्यानुसार आम्हाला स्वामी सेवेत येऊन 12 वर्ष झालेली आहे आणि या 12 वर्षांच्या कालावधीमध्ये माझी जी काही आई आहे, तर माझी आई वाळकी रोड येथील जे काही स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र आहे, तर तिथे एक स्वामी समर्थ महाराजांच्या कार्यासाठी एक दुःखी स्वामी सेवेकरांसाठी की ज्यांचे काही प्रश्न असतील, तर त्या स्वामी सेवेकरांसाठी माझी आई प्रश्नोत्तराची सेवा त्या स्वामी सेवेकरांसाठी करत आहे। म्हणजेच एक स्वामी कार्य माझी आई करत आहे। तसेच माझे वडील सुद्धा याच वाळकी रोड केंद्रामध्ये या केंद्राचं आर्थिक नियोजन करण्याचं काम माझे वडील करत आहे। आणि मला आज जर स्वामी महाराजांचा एवढा मोठा अनुभव आलेला आहे, एवढं मोठं यश मला मिळालेलं आहे, तर ते फक्त आणि फक्त म्हणजे याचं सगळं श्रेय मी माझ्या आई वडिलांना देतो। माझ्या आई वडिलांनी केलेल्या निस्वार्थ सेवेमुळेच आज मला स्वामी महाराजांनी एवढं मोठं यश दिलेलं आहे, एवढा मोठा अनुभव दिलेला आहे। याचं सगळं श्रेय मी माझ्या आई वडिलांना देतो, माझ्या स्वामी समर्थ महाराजांना देतो आणि माझ्या परमपूज्य गुरु माऊलींना देतो। त्यांच्यामुळेच मला एवढा मोठा अनुभव आणि एवढं मोठं यश आज मिळालेलं आहे। मला जे काही नियुक्ती पत्र मिळालेलं आहे ते नेमकं गुरुवारच्याच दिवशी मिळालेलं आहे। तसेच म्हणजे हे जे काही केंद्र आहे स्वामी समर्थ महाराजांचं, या स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रातील जी काही वडीलधारी मंडळी होती, म्हणजे जे काही स्वामी सेवेकरी मंडळी होती, त्या स्वामी सेवेकरी मंडळींनी सुद्धा माझ्यावर विश्वास ठेवून माझ्याकडून या केंद्रातील अनेक स्वामी समर्थ महाराजांसाठीची कार्य माझ्या हातून करून घेतलेली आहे, माझ्या हातून घडून घेतलेली आहे। या स्वामी सेवेकरांना सुद्धा मी अतिशय म्हणजे मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी माझ्याकडनं अशी कार्य करून घेतली आणि माझ्या या कार्याला यश आलं आणि स्वामी समर्थ महाराजांचा मला कुठेतरी स्वामी समर्थ महाराजांचं कार्य करताना मला महाराजांचा आशीर्वाद हा दिवसेंदिवस हा लाभतच गेला। तर मी सगळ्यांचे अगदी मनापासून धन्यवाद मानतो आणि असंच स्वामी कार्य माझ्याकडून स्वामी समर्थ महाराजांनी करून घ्यावं आणि त्यांचा असाच कृपा आशीर्वाद माझ्या पाठीशी स्वामी समर्थ महाराजांचा राहो। त्याचबरोबर तुम्हा सर्वांच्याही पाठीशी स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद हा राहो, अशीच मी ईश्वर चरणी स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो, असं या दादांनी सांगितलेलं आहे। तर बघितलं का स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेकरांनो, म्हणजे आपल्या या दादांना आपल्या स्वामी सेवा जी त्यांच्या आईनी केलेली आहे, वडिलांनी केलेली आहे आणि त्याचबरोबर या दादांनी सुद्धा केंद्रासाठी खूप काही अशा सेवा केलेल्या आहे, केंद्रासाठी कार्य केलेलं आहे, हातभार लावलेला आहे आणि त्याचं योग्य असं फळ आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी या दादांना दिलेलं आहे आणि त्याचं सर्व श्रेय हे दादा नक्कीच आपल्या स्वामी समर्थ महाराजांना, परमपूज्य गुरु माऊलींना आणि त्यांच्या आई वडिलांना देत आहेत। तर असा छान असा अनुभव या दादांना आपल्या स्वामी समर्थ महाराजांचा आलेला आहे। स्वामी भक्तांनो, आता मी जो तुम्हाला स्वामींचा अनुभव सांगत आहे हा दुसरा अनुभव आहे आणि हा जो काही अनुभव आहे हा नाशिक येथील ताईंचा आहे। त्या ताईंचं नाव संगीता विष्णू भाबड असं आहे। तर या ताई सांगताय की माझी मुलगी 2 वर्षापासून MPSC ची एक्झाम देत होती, परंतु तिचं अवघ्या काही म्हणजे 1-2 मार्कांमुळेच माझ्या मुलीचं सिलेक्शन होत नव्हतं। तर मग मी असं म्हणजे ऐकलं की आपल्या त्र्यंबकेश्वरला गुरुपीठावर 1 दिवसीय पारायण होत असतं आणि त्यामुळे मला असं कळलं की तिथे आता सध्या नवनाथ पारायण चालू आहे 1 दिवसीय। आणि मग मी नाशिकहून त्र्यंबकेश्वरला
नवनाथ पारायण जेव्हा जेव्हा असायचं त्या दिवशी पारायण करण्यासाठी जाऊ लागली आणि तिथे त्र्यंबकेश्वरला एक दिवसीय नवनाथ पारायण करू लागले. असे साधारण मी 6 नवनाथ पारायण केले आणि माझं ज्या दिवशी 7वं नवनाथ पारायण होतं तर ते 7वं नवनाथ पारायण झाल्यानंतर माझ्या मुलीचं चक्क म्हणजे MPSC एक्झाममध्ये सिलेक्शन झालं. म्हणजे तिचं MPSC मार्फत क्लास 2 या पोस्टवर मंत्रालयात तिचं सिलेक्शन झालं आणि त्याचबरोबर तिचं मुंबई महानगरपालिकेमध्ये सुद्धा स्टेनोग्राफर म्हणून सिलेक्शन झालं. तर अशा आम्हाला म्हणजे हे पारायण केल्यानंतर अतिशय आनंदाची बातमी आम्हाला मिळाली, जे की आमच्या मुलीचं MPSC मध्ये सिलेक्शन होत नव्हतं ते सिलेक्शनही झालं आणि प्लस तिला स्टेनोग्राफर म्हणून सुद्धा तिचं मुंबई महानगरपालिकेमध्ये सिलेक्शन झालं. असं दोन्ही ठिकाणी आमच्या मुलीचं सिलेक्शन झाल्यामुळे आम्हाला आमच्या स्वामी समर्थ महाराजांचा अतिशय मोठा असा अनुभव दिलेला आहे आणि त्याचबरोबर परमपूज्य गुरुमाऊलींचा सुद्धा आम्हाला खूप छान अनुभव आलेला आहे. हे फक्त नवनाथ पारायणामुळे शक्य झालेलं आहे. आमच्या ज्या काही अडचणी होत्या मुलीच्या शिक्षणातल्या त्या फक्त नवनाथ पारायणामुळेच दूर झालेल्या आहे असं या ताईंनी स्वामी समर्थ महाराजांविषयी सांगितलेलं आहे. स्वामी समर्थ महाराजांचा अनुभव सांगितलेला आहे. तर बघा स्वामी भक्तांनो, आपले गुरुमाऊली सुद्धा आपल्याला नेहमी असं सांगतच असतात का जर तुमच्या काही अडीअडचणी असतील त्या जर म्हणजे जर तुमच्या मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत किंवा तुमच्या काही आर्थिक समस्या असतील तर गुरुमाऊली आपल्याला नेहमी सांगतात का तुम्ही या सेवा करा, हे पारायण करा. आणि खरंच जर आपण आपल्या गुरुमाऊलींच्या आज्ञेनुसार जर त्यांचं ऐकत राहिलो आणि तसं करत राहिलो ना तर तुम्हाला खरंच सांगते आपल्या जीवनाचं सुद्धा या ताईंच्या मुलीसारखंच नक्कीच कल्याणच होतं. तर स्वामी भक्तांनो, तुम्ही सुद्धा जास्तीत जास्त स्वामी सेवा करा, स्वामींचं नामस्मरण करा. जर तुमच्या काही अडीअडचणी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता, त्याच्यावर तुम्हाला सेवा मिळू शकते. ती सेवा केल्यावर नक्कीच तुमची जी काही समस्या असेल त्या समस्येतून तुम्ही मुक्त व्हाल. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे यापुढीलही व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील. श्री स्वामी समर्थ.